वैशाली किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे व्हेजिटेबल खिचडी. ही एक डाएट रेसिपी आहे. यासाठी मी घेतली आहे मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि तांदूळ आणि घरी उपलब्ध असलेले सर्व व्हेजिटेबल धुवून स्वच्छ केलेले आहे आणि आपण इथे कट करून घेऊया सर्व. अशा प्रकारे आपण सर्व इथे बारीक कट करून घेऊया. तुम्ही पाहत आहात अशा प्रकारे मी सर्व बारीक कट करून घेतलेलं आहे आणि डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. यामध्ये मूग डाळीचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलं आहे. असं फोडणीसाठी असं तेल घालून घेतलेलं आहे आपण. त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया छान आणि बारीक कट केलेला लसूण आणि अद्रक घालून घेऊया. त्यामुळे खिचडीला खूप छान फ्लेवर येणार आहे. बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा छान परतला की त्यामध्ये मसाले टाकून घेऊया. हळद, तिखट आणि धनेपूड. त्यानंतर टोमॅटो ॲड करू आणि सर्व व्हेजिटेबल यामध्ये मिक्स करून घेऊ. चवीप्रमाणे मीठ. सर्व झालं की डाळ तांदूळ टाकून घेऊ आणि गरम पाणी इथे मी टाकलेलं आहे आणि कुकरच्या 3 शिट्या काढून घेऊया. पहा किती छान अशी खिचडी झालेली आहे. ही खिचडी खायला खूप छान लागते आणि हेल्दी पण आहे. नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर.